नमस्कार मंडळी. या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा निफ्टी 25,000 झालेलं आहे. आय एम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांना हे खूप म्हणतो ना, ओव्हरऑल मी म्हणेन की हा गेला एक आठवडा आपल्यासाठी खूप घटना पण खूप होत्या, खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि त्याचा शेवट पण गोड होतो अशा रीतीने झालं. जसं की आपण म्हणूया की गेल्या शुक्रवारी बरोबर आपण एकदम युद्ध आपलं एकदम पीकला होतं आणि त्याच्यानंतर युद्धविराम पण लागला आणि सोमवारी आपण जी काय शेअर बाजारात ती जी बनवली म्हणजे पाहिली, मी म्हणेन की लास्ट फ्रायडेच आपण व्हिडिओ बनवायचो युद्ध स्टार्ट झालेलं हे सांगण्यासाठी की युद्ध निगेटिव्ह नाही आहे भारतासाठी आणि 1000 पॉईंटने निफ्टी एका आठवड्यामध्ये वाढणं, आय एम शुअर तुमच्यापैकी प्रत्येकजण हे थोडंसं एन्जॉय करत ना. सगळंच हॅपनिंग होतं आहे. इनफॅक्ट हा नाट्यमय म्हणूया किंवा एवढ्या पॉझिटिव्ह न्यूज एका आठवड्यामध्ये ह्यापूर्वी तरी मी बघितल्याच्या मला फार गेल्या अनेक पिरियडमध्ये आठवते. आणि तर समजून घेऊया, युद्धविराम लागला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पाकिस्तानची चांगल्या रीतीने भारताने जिरवली देखील आणि एक क्लिअर इमेज भारताची प्रस्थापित झालेली आता जगामध्ये की कोणत्याही देशाच्या सपोर्टशिवाय, कोणत्याही म्हणतो ना डिप्लोमासी ना लष्करी मदत काही न करता भारताने ज्या सहजरित्या जे आक्रमण केलं आणि जे म्हणूया ना की जो आपला मेसेज द्यायचा होता तो जो दिला हे सफिशियंट आहे जगासाठी. आज पाकिस्तानच्या मदतीला अनेक देश आले तरीसुद्धा पाकिस्तानचा जी काय अवस्था आहे ही आपण सगळे पाहतोच आहोत. मला थोडंसं ह्यावेळी अजून एक सांगायला आवडेल ते म्हणजे की भारताने पहिल्यांदा हे युद्ध हे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जास्त केलं. म्हणजे ह्यामध्ये आपण पाहिलं की हे डायरेक्ट सीमेवरचं युद्ध नसून हे डायरेक्ट ड्रोन्स आणि विमानांनी ज्या पद्धतीने ते युद्ध पार पडलं हे एक इंटरेस्टिंग होतं. आणि आपल्या माननीय पंतप्रधानांचं जे भाषण झालं की भारतीय बनावटीची मॅक्सिमम जी उपकरणं किंवा ज्या गोष्टी युद्धसामग्री आपण वापरली ही मॅक्सिमम भारतीय बनावटीची होती. हे खूप इंटरेस्टिंग होतं कारण बाकी तर चायनीज इम्पोर्टेड वस्तू करून चायनाने जे युद्ध केलं त्याचा परिणाम तर आपण पाहिला. त्यामुळे सर्वप्रथम तर हा आठवड्यामध्ये युद्ध संपलं आणि त्यानंतर भारताचा जो म्हणतो ना भारताची जी इमेज प्रस्थापित झाली आहे ह्याच्यामुळे पण मार्केटमध्ये एक चांगली तेज. आणि मला आठवतं की मी व्हिडिओ लास्ट वीक बनवते तेव्हा सांगितलेलं की इरेस्पेक्टिव्ह ऑफ युद्ध मार्केटसाठी पॉझिटिव्हच आहे. त्यामुळे मला आता हे सांगायची गरज नाही आहे की वाढून गेल्यानंतर हे मांडण्याची गरज नाही आहे. बट येस वीवर म्हणतो ना आम्ही काही मोजक्यांपैकी होतो जे पॉझिटिव्ह होतं ह्या सिच्युएशनमध्ये. पण दुसरा भाग अजून एक घडला तो म्हणजे टॅरिफचा. जी टॅरिफ ही संकल्पना मुळात अमेरिका आणि चायनामध्ये निर्माण झाली, ही निगोशिएशन ह्यांचे पण ट्रेड डील्स व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पहिलं अमेरिकेने UK बरोबर ट्रेड डील पार पाडलं आणि त्याच्यानंतर जे अपेक्षा होती की ते भारताबरोबर करतील पण भारताशी ऑलमोस्ट बऱ्याच बाबतीत त्यांचं म्हणतो निगोशिएशन झालेलं आहे. पण सेकंड ट्रेड डील हे चायनाबरोबर झालं. म्हणजे मुळात सुरुवातच चायनामुळे झाली ट्रेड आणि टॅरिफ ह्या सगळ्या गोष्टींची. त्याच्यामधलं दुसरं ट्रेडच म्हणतो ना दुसरा करारच अमेरिकेचा चायनाबरोबर झाला. म्हणजे थोडक्यात एक भाग कसा आहे ना की अमेरिकेने 2 एप्रिलला ज्या पद्धतीने सांगितलं लिबरेशन डे म्हणजे त्यावेळी जे टॅरिफ जाहीर केले आणि नंतर एक वातावरण ठेवलं की आम्ही डिस्कशनला ओपन आहोत. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेणं आपण गरजेचं होतं ते म्हणजे जर वर्स्ट जे होतं ते 2 एप्रिलला होऊन गेलेलं होतं. त्यामुळे निगोशिएशन तर नंतर आहे. म्हणजे निगोशिएशन होणार म्हणजे ते जे रेट सांगितले त्यापेक्षा कमीच होणार आहे, राईट. त्यामुळे आयडियली बघायला गेलं तर आपल्या मार्केटसाठीचा वर्स्ट हा फॅक्टर ऑलरेडी एप्रिल फर्स्ट वीकमध्ये होऊन गेलेला होता. युद्ध तर नवीन झालं निर्माण आपल्यासाठी. थर्ड थिंग की जी सिच्युएशन म्हणजे अमेरिकेचा हस्तक्षेप ह्या युद्धामधला किंवा अमेरिकेची भूमिका कुठेही भारताने ह्यामध्ये अमेरिकेला एक ज्याला आपण म्हणूया ना की झुकतं माप न देता ज्या पद्धतीने ब्रीफिंग झालेलं आहे हा अमेरिकेसाठी पण एक मोठा मेसेज आहे की ह्यावेळी म्हणतो ना अमेरिकेने युद्धात हस्तक्षेप नाही केला ना. भारताचे जे पूर्व मित्र आहेत रशिया वगैरे ह्यांची पण भारताने कुठली मदत न घेता ज्या रीतीने सहजरित्या पार पडलं ही एक इमेज खूप स्ट्रॉंग असते ओव्हरऑल म्हणतो ना एखाद्या कंट्रीसाठी. आणि तिसरा शेवटचा भाग मी ह्यामध्ये बोलेन तो म्हणजे FISचा किंवा आपण म्हणूया रिटर्न ऑफ FIS. बघा 27 सप्टेंबरपासून आपलं मार्केट पडायला सुरुवात झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या 5 महिन्यामध्ये FISची सेलिंग भारतीय शेअर बाजारामधली ही होती 3,23,000 कोटींची. आणि ह्याच दरम्यान
म्युच्युअल फंडची बाईंग किंवा DIs आपण टोटल पकडूया, सॅमसंग इन्शुरन्स आणि ह्या सगळ्यांची मिळून बाईंग होती 3,37,000 कोटींची. म्हणजे एकदम तुल्यबळ होते 5 महिने म्युच्युअल फंड्स आणि इतर DIs FISच्या समोर. मार्च एप्रिल मे ह्या 3 महिन्याचा जर डेटा काढायचा तर मार्च महिन्यामध्ये FIS पहिल्यांदा नेट पॉझिटिव्ह झाले भारताबद्दल. फक्त 2,000 कोटीची बाईंग आहे. मेमध्ये 2,700 कोटीचे, एप्रिलमध्ये 2,700 कोटीचे, मार्च 2,000 कोटी, एप्रिल 2,700 कोटी आणि मे महिन्यामध्ये ही बाईंग आहे आत्ता 15 दिवसामध्ये 15,000 करोडची. अप्रॉक्सिमेटली 20,000 करोड त्यांनी गेल्या 2.5 महिन्यात बाईंग केली आहे. आता काही जण म्हणतील की अरे विक्री तर फार मोठी केली आहे 3.25 लाख कोटीची, त्याच्यासमोर बाईंग फक्त 20,000 कोटीची आहे. पण एक गोष्ट लक्षात घेऊया आपण की 3.25 लाख कोटीची जेव्हा त्यांनी सेलिंग केली तेव्हा मार्केट 26,300 वरून 21,800 पर्यंत खाली गेलं. म्हणजे हा फॉल मोठा होता. पण फक्त 20,000 कोटीची त्यांची बाईंग आहे गेल्या 2.5 महिन्यातली आणि मार्केट ऑलमोस्ट 25,000 परत क्रॉस केलेलं आहे. म्हणजे आपण फक्त आता 1,000 पॉईंट राहिले हायपासून. 87,000 करोडची बाईंग आहे म्युच्युअल फंड आणि DIsची गेल्या 2.5 महिन्यातली. याचा अर्थ काय की FISचा पैशावरती भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय मार्केट हे आता फार डिपेंडंट नाही आहे. थोडासा विचार करा की जर समजा हा महिना संपेपर्यंत किंवा पुढच्या काही महिन्यांमध्ये, कारण आता सिच्युएशन पॉझिटिव्ह झालेली आहे, FISला भारतासाठी पैसा न लावण्याचं कुठलंही कारण जर राहिलेलं नाही आहे, त्यामुळे थोडा जरी पैसा आला तर इंडियन मार्केटमध्ये म्हणतो ना आपलं व्हॅल्युएशन कुठल्या लेवलला जाईल ह्याचा विचार आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. बघा डोमेस्टिक प्रेशर खूप स्ट्रॉंग आहे. डोमेस्टिक पैसा व्यवस्थित मार्केटमध्ये येतो आहे. FISचा पैसा थोडा जरी अजून वाढला तर ही मार्केटसाठी एक मोठी म्हणतो ना रॅली ह्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला कॉर्पोरेट अर्निंग्स आणि GDP आणि हे सगळे नंबर्स पण बघायला लागतील. बाय द वे GST नंबर पण आपला गेल्या एप्रिल महिन्याचा हायेस्ट आलेला आहे. सो ओव्हरऑल सध्याची जी सिच्युएशन आहे ही एकंदरीत इकॉनॉमी मार्केटसाठी खूप जास्त फेवरेबल आहे. त्यामुळे या पिरियडमध्ये थोडं म्हणतो ना स्टेईंग इन्व्हेस्टेड. लास्ट वीक विचारलं मी तर सांगितलं की निगेटिव्ह सिच्युएशन असताना खूप पॉझिटिव्ह म्हणतो ना पॉईंट नसताना आम्ही पॉझिटिव्ह व्ह्यू देत होतो. आता तर सिच्युएशनच पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे मला असं वाटतं की दिस वीक दिस मंथ खूप जणांना म्हणतो ना बॅक टू नॉर्मल करणार आहे, बॅक टू पॉझिटिव्ह रिटर्न्स देणार आहे आणि एक पुढचं वर्ष ओव्हरऑल तरी ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे मार्केटचा व्ह्यू तर नक्कीच पॉझिटिव्ह बनतो आहे. ऑफकोर्स आपण अजून अनेक अपडेट्स घेऊन ह्या सगळ्याबद्दल डिस्कशन करत राहू. हे फॉरवर्ड लुकिंग स्टेटमेंट्स असतील तर मी फक्त एवढंच सांगेन की आपल्या फायनान्शियल ॲडवायझर बरोबर डिस्कस करूनच ह्यानुसारचे जे काही इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन आहेत ते घ्यावेत. बाकी हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.